1 कप रव्यापासून अर्धा ते पाऊण किलोचा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्याचबरोबर कढई प्रीहीट न करता किंवा ओव्हनचा वापर न करता छान सोप्या पद्धतीने पॅन मध्ये हा केक आपण बनवणार आहोत। तुम्ही बघू शकाल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी छान भरपूर जाळीदार हा केक तयार होतो। त्याचबरोबर चवीला देखील खूपच छान होतो। लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल असा हा पौष्टिक केक आहे किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही या पद्धतीचे स्लाइस करून सुद्धा देऊ शकता। अगदी छान पौष्टिक रेसिपी आहे। त्याचबरोबर हा केक आपल्याला मनात येईल तेव्हा आपण अगदी अर्ध्या तासाच्या आत बनवून खाऊ शकतो। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल अगदी छान मऊसूत झालेला आहे। त्याचबरोबर भरपूर जाळीदार झालेला आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। रव्याचा केक बनवण्याकरता 1 कप आपण जाड रवा घेतलेला आहे। तुम्ही बारीक किंवा जाड रवा कोणताही वापरू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा आपण टाकून घेतलेला आहे। रव्याच्या अर्धी आपण साखर टाकून घेतलेली आहे। मिक्सरला छान याची बारीक पावडर तयार करून घेऊया। हा केक तयार करताना आपण जास्त भांड्यांचा वापर करणार नाही। अगदी मिक्सरच्या एकाच भांड्यामध्ये संपूर्ण बॅटर आपण तयार करून घेणार आहोत। ज्या कपने आपण रवा घेतलेला आहे त्या सारख्या कपने 1 कप आपण दूध घेतलेला आहे। त्यातील अर्ध दूध आपण आता टाकून घेतलेला आहे। अर्ध्याला थोडंसं कमी टाकून घ्यायचं आहे आधी। त्याचबरोबर 3 ते 4 मोठे चमचे आपण तेल टाकून घेतलेला आहे व 2 चमचे आपण मैदा टाकून घेतलेला आहे। सारख्याच कपने ही सर्व माप आपण घ्यायची आहे। मिक्सरला एकदा फिरवून घेतलेला आहे। त्याचबरोबर राहिलेलं अर्ध्यातलं अर्ध दूध देखील आता आपण टाकून घेऊ। सर्व दूध लागेल तसं टाकून घ्यायचं आहे। एकदम अजिबात टाकून घ्यायचं नाही, कारण रव्याचे प्रकार खूप वेगळे असतात। काही वेळेस रवा जास्त दूध शोषून घेईल तर काही वेळेस अगदी कमी प्रमाणात दूध शोषून घेतं। त्यामुळे दूध लागेल तसं थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे। ही पेस्ट आपण 10 मिनिटं अशीच बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण केक तयार करण्यासाठी लागणारं जे पॅन घेतलेलं आहे त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे। पॅन मध्येच हा केक आपण डायरेक्ट बनवणार आहोत। त्याचबरोबर हा केक छान पौष्टिक होण्याकरता किंवा एकदम छान दिसण्याकरता लहान मुलांना आवडेल असं आपण यामध्ये टुटी फुटी टाकून घेणार आहोत। 1 कप इथे मी 1 वाटी भरून टुटी फुटी टाकून घेणार आहे। यामध्ये 1 चमचाभर मैदा टाकून घ्यायचा आहे। मैदा किंवा गव्हाचं पीठ देखील तुम्ही वापरू शकता। गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकून या टुटी फुटी आपण छान घोळवून घ्यायची आहे। त्यामुळे टुटी फुटी आपण केक मध्ये टाकल्यानंतर एकदम त्या तळाला जाऊन चिटकत नाही, अगदी छान प्रकारे पसरल्या जातात। 10 मिनिटं झालेली आहे। तुम्ही बघू शकाल रव्याने हवं तितकं दूध शोषून घेतलेलं आहे, ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचाभर आपण व्हॅनिला एसेन्स टाकून घेऊ। व्हॅनिला एसेन्स ऐवजी आपण इथे विलायची पावडर देखील वापरू शकता। त्याचबरोबर 1 पॅकेट इथे आपण इनोचं घेतलेलं आहे। हा केक तयार करण्यासाठी आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा यातील कशाचाही वापर केलेला नाही, अगदी दही देखील वापरलेलं नाही। त्याचबरोबर राहिलेलं संपूर्ण दूध आपण यामध्ये टाकून मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे। केकच्या बॅटरमध्ये आपण इनो टाकल्यानंतर जास्त वेळ बॅटर मिक्सरला फिरवून घ्यायचं नाही। अगदी अर्धा मिनिट फिरवून झालं की लगेचच बंद करायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये मिश्रण ठेवणार आहोत। यामध्ये आपण अर्धी वाटी टुटी फुटी टाकून घेतलेले आहे। छान खालपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे। केक तयार करण्याची ही खूप छान पद्धत आहे। यामुळे आपली भांडी देखील खराब होत नाहीत। एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण बॅटर तयार होतं। बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे। लगेचच आपण पॅनमध्ये टाकून घेऊ। पॅनला मी खालून व साईडने बटर पेपर लावून घेतलेला आहे, त्यामुळे सहजपणे केक बाहेर निघेल। पॅन वापरताना पॅन एकदम जाड बुडाचं वापरायचं आहे, त्यामुळे अजिबात ते केक खाली लागला जाणार नाही किंवा जळला जाणार नाही। सर्वात महत्त्वाचं पॅनमध्ये केक बनवताना भांडं आपल्याला जाड तळाचं वापरायचं आहे। राहिलेली अर्धी वाटी टुटी फुटी आपण केकच्या वरून टाकून घेतलेले आहेत। त्याचबरोबर हा केक जास्त पौष्टिक होण्याकरता इथे मी पिस्त्याचे छोटे छोटे काप टाकून घेतलेले आहेत, त्यामुळे केक दिसायला देखील खूपच छान दिसतो। आपल्याला आपल्या हव्या त्या आवडीप्रमाणे इथे आपण वरून ड्रायफ्रूट टाकून घेऊ शकतो। केक छान तयार केकसाठीचं मिश्रण छान तयार झालेलं आहे। एकदम स्लो फ्लेमवर झाकण ठेवून आपल्याला हे 30 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। अगदी आपण कोणतीही कढई प्रीहीट केलेली नाही किंवा ओव्हनचा देखील वापर केलेला नाही। डायरेक्ट गॅसवरती आपण हे पॅन ठेवून 30 मिनिटं हा केक बेक करून घेणार आहोत, किंवा या पद्धतीने खाली तवा ठेवून तुम्ही हा केक शिजवून घेऊ शकता। हा केक आपण पातेल्यात देखील शिजवून घेऊ शकतो, किंवा तुम्ही या पद्धतीचा जर पॅन वापरला तर पॅनच्या झाकणाला एक होल असतं, त्या होलमधून अजिबात वाफ बाहेर जाता कामा नये, त्यामुळे हे होल आपण बंद करून घ्यायचं आहे। साधारण 30 ते 35 मिनिटं झालेली आहे। झाकण काढून पाहू, तुम्ही बघू शकाल अगदी छान केक तयार झालेला आहे। खूप छान फुललेला आहे। अर्धा तास केक छान आपण थंड करून घेऊ व त्यानंतरच कट करून घेऊ। हा केक थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायचा आहे, नाहीतर तो तुटला जातो। अर्धा ते पाऊण तास झालेला आहे। तुम्ही बघू शकाल केक आपण कट करून घेऊ। एकदम छान स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। दिसायला देखील हा केक खूपच छान दिसतो। लहान मुलांना आवडेल असा एकदम मस्त हा पौष्टिक केक तयार झालेला आहे। केक तुम्हाला मी तोडून दाखवते, तुम्ही बघू शकाल अगदी छान भरपूर जाळीदार केक तयार झालेला आहे।
मार्केटमधून महागडे केक आणण्यापेक्षा घरच्या घरीच अगदी 1 कप रव्यापासून अर्धा ते पाऊण किलोचा केक आपण बनवू शकतो। त्याचबरोबर अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच पौष्टिक असा हा केक घरच्या घरीच तयार होतो। त्याचबरोबर हा केक तयार करण्यासाठी आपण इनो, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा दही, लिंबू यातील कशाचाही वापर केलेला नाही। ह्या पद्धतीने हा केक आपण बनवला तर केक आठवडाभरासाठी छान टिकला जातो। त्याचबरोबर या पद्धतीने स्लाइस करून लहान मुलांच्या टिफिनसाठी देखील आपण देऊ शकतो। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा केक नक्की बनवून पहा। अगदी सोप्या पद्धतीने पॅनमध्येच हा केक आज आपण बनवलेला आहे। कढई प्रीहीट केलेली नाही किंवा ओव्हनचा देखील वापर केलेला नाही। त्याचबरोबर अगदी एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण बॅटर आपण तयार करून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त भांडी देखील खराब होत नाही। तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।